तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आत्ता जे लेक्चर आपल्याला घ्यायचं आहे ते कोणतं आहे? लिस्ट कॉम्प्रेन्शन. लिस्ट कॉम्प्रेन्शन हा एक टॉपिक आपला बाकी आहे आणि त्याच्यानंतर जेसॉनसोबत आपण पायथॉनला कसं हँडल करतो, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन, जो API कॉल केल्यानंतर तो तुम्हाला रिस्पॉन्स दिसतो, त्याच्यासोबत आपण पायथॉन कसं हँडल करतो ते मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. हल्ले ना त्याच्या बेसिसवर एक प्रोजेक्ट पण घेणार आहे, म्हणजे पायथॉनच्या बेसिसवर आपला एक प्रोजेक्ट पण होऊन जाईल. एक डमी API मी इथं कॉल करून दाखवणार आहे आणि त्या API मधला जो रिस्पॉन्स आहे तो आपल्याला काय करायचा आहे, पायथॉनद्वारे आपण कसं त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करू शकतो ते तुम्हाला शिकवायचं आहे. आलं ना. एक लास्ट लेक्चर आहे पायथॉनचं, याच्यामध्ये तुमचं इटरेटरवाला पार्ट पण कवर होऊन येतो. काही टॉपिक्स आहे जसं की डेकोरेटर झालं, अजून तुम्ही पुढं बघितलं असेल तर इटरेटर झालं. हे जे टॉपिक्स आहे हे टॉपिक्स पण तुमचे लिस्ट कॉम्प्रेशनमध्ये किंवा आपण पुढची जी सिरीज जी कंटिन्यू राहणार त्यामध्ये ती कवर होऊनच जाणार. पण हे लास्ट आपलं काय पायथॉनचं लेक्चर असणार आहे. यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? लिस्ट कॉम्प्रेन्शन पहिलं शिकायचं. कोणता पार्ट? लिस्ट कॉम्प्रेन्शन. याचा सिंटॅक्स कसा असतो असं म्हणू शकता. इटरेशनवाला तुमचा पार्ट हा असेल, इटरेबल्स तुम्ही असं म्हणू शकता. याचं सिंटॅक्स एकदम इझी आहे, अवघड काहीच नाही याच्यामध्ये. आणि एक 10 ते 15 मिनटाचा टॉपिक आहे. याच्या नोट्स मी ट्राय करतो तुम्हाला देण्याचं. तर सगळ्यात पहिलं बघा, लिस्ट कॉम्प्रेन्शन. लिस्ट कॉम्प्रेन्शन म्हणजे काय असतं की इज अ शॉर्ट अँड एलिगंट वे टू क्रिएट लिस्ट इन पायथॉन. तुम्ही म्हणू शकता की जे तुम्ही लिस्ट आपल्याला क्रिएट करायची आहे, जे लूप तुम्ही फॉर लूपच्या मदतीने जे काम करत होता, लिस्टवर तुम्ही कलेक्शनवर त्याला इटरेट करत होता, त्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिण्याचा वे म्हणजे काय? इट रिप्लेस लॉंग फॉर लूप विथ अ वन लाईन एक्सप्रेशन. जे तुम्ही लॉंग फॉर लूपनी जी गोष्ट लिहित होता ती तुम्ही काय एका लाईनमध्ये लिहू शकता. ते काय करू शकता? तुमच्या लिस्ट कॉम्प्रेशनने करू शकता. तर सिम्पल मी इथं हेडिंग टाकतो आधी. काय आहे आपलं? लिस्ट कॉम्प्रेन्शन. काय कॉम्प्रेन्शन? COMPREHENSIONS. लिस्ट कॉम्प्रेन्शन. ठीक आहे. तर याला आपण नॉर्मली समजून घेऊ नेमकी कसं वर्क होतं ते. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं बघा, लिस्ट कॉम्प्रेन्शन. लिस्ट कॉम्प्रेशन म्हणजे काय? एक्झिस्टिंग इटरेबल. इटरेबल म्हणजे काय? तुमचं लिस्ट झालं. एक्झिस्टिंग जी कलेक्शन, एक्झिस्टिंग कोणते कलेक्शन आहे तुमचे, जसं की तुम्ही समजू शकता लिस्ट. दुसरं कोणतं आहे तुमचं? स्ट्रिंग. किंवा तुम्ही म्हणू शकता की तुमचं रेंज झालं. रेंज वर लूप कंडिशन वापरून नवीन लिस्ट तयार करायची. याच्यावर बेसिस काय करायचं आपल्याला? एक लूप किंवा कंडिशन वापरून आपल्याला जर नवीन लूप तयार करायचं असेल, नवीन लूप, आणि त्याचं एक्सप्रेशन काय राहील? एकदम एका लाईनमध्येच राहील. त्यालाच काय म्हणतो? लिस्टला कॉम्प्रेक्स करणं. म्हणजे काय करणं? जे तुम्ही नॉर्मली करताय त्याला काय राहील? कॉम्प्रेक्स करण्याचं काम म्हणजे काय? लिस्ट कॉम्प्रेशन कन्सेप्ट असते. जसं की तुम्ही ट्रॅडिशनल मेथडमध्ये बघा. ट्रॅडिशनल मेथडमध्ये कसं करत होतो आपण? ट्रॅडिशनल मेथडमध्ये नॉर्मली इन जनरल आपण एखादा नंबर्स केला. मी काय केलं? नंबर्स केला. त्याच्यामध्ये काय तुमचे नंबर्समध्ये 1, 2, 3, 4, 5 असं लिहिता. बरोबर. आता मला काय करायचं? इथं त्याचं स्क्वेअर करायचं आहे. स्क्वेअर करून काय करायचं? मला एम्प्टी याच्यामध्ये अपेंड करून द्यायचं आहे. प्रत्येक एलिमेंटचं काय करायचं? स्क्वेअर करायचं आहे. मला नवीन लिस्ट तयार करायची त्याच्या स्क्वेअरची. तर इन जनरल आपण कसं लिहितो? असं लिहितो, फॉर आय इन अ रेंज. आय इन अ रेंज. कशावर? रेंज कशामध्ये? किंवा रेंज म्हणजे डायरेक्ट आपण नंबर्स आहे ना, लिस्ट आहे ना, कलेक्शनचं नाव देतो. बरोबर. इथं कलेक्शनचं नाव काय आहे? इथं नंबर्स. फॉर आय इन अ नंबर्स. आणि याच्यानंतर इथं काय करतो मी? स्क्वेअर डॉट अपेंड. स्क्वेअर डॉट अपेंड काय करायचं मला? की जो आय आलेला त्याचं काय करायचं? मला स्क्वेअर करायचं. आणि अपेंडनी काय होतं रे? एक एक एलिमेंट काय होतं आपला? ॲड होत चालतं. बरोबर. एक अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि जेव्हा मी प्रिंट केलं कशाला? ज्याच्यामध्ये ॲड होते. कशामध्ये? स्क्वेअर. तर स्क्वेअरला प्रिंट केलं तर काय? तुम्ही अशा नॉर्मल वेने तुम्हाला काय मिळणार आहे? डायरेक्ट असं आउटपुट मिळेल. बघायचं आहे 1, 4, 9, 16 आणि 25 अशा वेने तुम्ही काय करू शकता. हा झाला तुमचा नॉर्मल ट्रॅडिशनल वे. पण तेच तुमचं लिस्ट कॉम्प्रेशनने कसं होईल माहिती का? इथं बघा, हा काय झाला तुमचा
नॉर्मल वे आलं ना, नॉर्मल वे. आणि तुम्ही बघा तेच मी बघा काय करतो लिस्ट कॉम्प्रेशननी कसं लिहितं, एक लाईनमध्येच खतम करतो ती गोष्ट. इथं बघा नॉर्मल कसं लिहितं आहे की मी तर लिहिल फक्त आय इंटू, मला आउटपुट काय पाहिजे पहिल्यांदा ते लिहितो मी. आउटपुट काय पाहिजे मला, आय इंटू आय पाहिजे बरोबर. फॉर मला काय करायचं आहे, आय इन कशावर, नंबर्स बरोबर ना, नंबर्स ना, फॉर आय इन नंबर्स बरोबर. त्या लिस्टवरच मला अप्लाय करायचं आहे ना. आणि मी परत याला काय केलं, एक लिस्टमध्ये कन्वर्ट केलं आणि याला समजा काय केलं मी, एखाद्या नम नावाच्या किंवा स्क्वेअर नावाच्या याच्यात काय केलं मी असाइन करून दिलं. काय केलं, स्क्वेअर नावाच्या व्हेरिएबलमध्येच करतो म्हणजे काय सेम नावं राहतील आपले. काय केलं, सेम नावं राहील. इथं काय केलं मी, स्क्वेअर नाव दिलं, स्क्वेअर. तर याचं आउटपुट काय येईल माहिती का, सगळ्यात पहिलं बघा आपण काय लिहितो इथं, आउटपुट लिहितो. नंतर आपले काय असतं, फॉर असतो. इथं काय असतं तुमचं, इटरेबल असतं. काय असतं, इटरेबल म्हणजे की तुम्हाला काय कशावर इटरेबल लावायचं, रेंज वगैरे फॉर लूप जो लावतो तो. नंतर तुमचं काय असतं, कलेक्शनचं नाव असतं. आणि नंतर तुमचे असते इफ एल्स कंडिशन. मी अजून ते तुम्हाला शिकवलं नाही इफ एल्सचं एक्सप्रेशन, पण अशा प्रकारे काय तुम्ही काय करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं तुमचं बघा की तुम्ही काय लिहिलं, आउटपुट काय आय इंटू आय करायचं मला बरोबर, स्क्वेअर करायचं आहे. फॉर आपलं रिझर्व कीवर्ड. नंतर आय इन कशावर, नंबर्स. तुम्ही असं सिम्पल लिहिलं. इथं बघा एवढा मोठा कोड आपण काय केला, लिस्ट कॉम्प्रेशनने फक्त एका लाईनमध्ये लिहू शकलो. याच कन्सेप्टला काय म्हणतो आपण, लिस्ट कॉम्प्रेन्शन. ठीक आहे. तर याला आपण इम्प्लिमेंट करून बघू सिम्पल वेने. आपलं जे पायथॉनचं फोल्डर आहे याच्यात ड्रॅग अँड ड्रॉप करतो मी. ठीक आहे. आपलं कोणतं, नाही जेसन याच्यानंतर आहे ना. मी 2 टॉपिक एकाच लेक्चरमध्ये घेतो असं. हां लास्ट आहे. ठीक आहे. हां लिस्ट आणि जेसन म्हणजे काल घेणार होतो मी लिस्ट कॉम्प्रेन्शन आणि आज जेसन घेणार होतं, पण आज मी दोन्ही घेतो आहे. इवन तो प्रोजेक्ट पण घेतो मी, लिस्ट जेसनसोबत कसं हँडल करायचं तो पण घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. लिस्ट कॉम्प्रेन्शन लिस्ट डॉट पी वाय करून देतो. ठीक आहे. सिम्पली तर काय करतो मी, काय करतो, नॉर्मली मी काय करतो इथं फॉर लूप ट्रेडिशनल वेनी काय करत होतो आपण, मला काय करायचं होतं, एक नंबर्स नावाचं काय केलं मी, इथं एक लिस्ट डिक्लेअर केली 1, 2, 3, 4, 5 बरोबर. आता तुम्हाला काय करायचं आहे की मला स्क्वेअर करायचं. तर स्क्वेअर करण्यासाठी मी काय केलं, एक एम्प्टी लिस्ट बनवली आणि मग त्याच्यानंतर काय करत होतो मी स्क्वेअर, कारण की मला लिस्टमध्येच पाहिजे म्हणून मी इथं लिस्ट बनवली बरोबर. नंतर काय केलं, फॉर आय काय करावं लागेल मला, आय इन कशावर, नंबर्स बरोबर, कोलन. इथं काय करायचं, मला काय करायचं आहे, स्क्वेअर डॉट अपेंडमध्ये काय करायचं मला, आय इंटू आय केलं बरोबर, आय इंटू आय. आणि जेव्हा मी याला प्रिंट केलं, इथं प्रिंट केल्यानंतर बघा काय आलं की आपलं आउटपुटमध्ये काय आलं का नाही, का कारण आपल्याला ह्या लूप झाल्यानंतर, त्या अपेंड झाल्यानंतर, सगळ्या गोष्टी अपेंड झाल्यानंतर स्क्वेअरमध्ये जी व्हॅल्यू होती ती मला प्रिंट करायची बरोबर. जेव्हा मी याला प्रिंट केलं इथं बघा काय आलं, लिस्टमध्ये तुमचं आलं 1, 4, 9, 16 आणि 25 तुमचं आउटपुटमध्ये आलं. ठीक आहे. हे झालं तुमचं काय बेसिक, तुम्ही ट्रॅडिशनल वे यूज केला. आता मला काय करायचं आहे, याचं काय करायचं, लिस्ट कॉम्प्रेशन न्यू जो वे आलेलं आहे, न्यू वे आपण बघू. त्याच्यामध्ये काय करायचं मला की तुम्ही सिम्पल काय करा, एक स्क्वेअर नावाचं एक व्हेरिएबल बनवा. काय करा, स्क्वेअर नावाचं एक व्हेरिएबल बनवा. इज इक्वल टू मी काय केलं की जे आउटपुट पाहिजे, आउटपुट काय पाहिजे आपल्याला की आय इंटू आयचा स्क्वेअर करायचा आणि ते परत कशामध्ये कन्वर्ट करायचं मला, लिस्टमध्ये, म्हणून मी टाकलं पण कशामध्ये, 2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि नंतर काय केलं मी, फॉर काय केलं, हे झाल्यानंतर फॉर आय इन कशामध्ये, नंबर्समध्ये. काय नंबर्समध्ये, ही नंबर्सवाला जो आहे ना त्याच्यावर मला काय करायचं, हे करायचं आहे, ही नंबर्सची लिस्ट आहे ना याच्यावर काय करायचं मला, स्क्वेअर परफॉर्म करायचं आहे. आणि नंतर काय इथं मला रन केलं, कशाला रन केलं आणि कशाला प्रिंट केलं मी, कशाला प्रिंट केलं, त्या स्क्वेअरलाच काय केलं मी इथं प्रिंट केलं. तर अशा फॉर्ममध्ये जे असतं SQU
ARA. ठीक आहे, मी याला रन केलं बघा काय आलं, सेम आउटपुट आलं. हे आलं काय, लिस्ट कॉम्प्रिहेन्शनच्या मदतीने. ठीक आहे, समजलं तुम्हाला सिंटॅक्स काय ते समजलं. ठीक आहे, अजून म्हणू शकता तुम्ही बेसिक सिंटॅक्स तू बघितलं तर काय एक्सप्रेशन येतं आधी, नंतर फॉर, नंतर आयटम इन. कशामध्ये, लिटरल्स, म्हणजे की तुम्ही जे ऑब्जेक्ट लिटरल घेता त्याच्यामध्ये बघावं लागतं आपल्याला. याचा सिंटॅक्स मी तुम्हाला लिहून दाखवतो कसा असतो तो. ठीक आहे, सिंटॅक्स बघा तुम्ही काय लिहायचं आपल्याला, फक्त नॉर्मली इथं आपण लिहितो काय, एक्सप्रेशन, जे आउटपुट एक्सप्रेशन राहतं ते आपण लिहितो. बरोबर, काय लिहितो आपण, आउटपुट जे आपल्याला पाहिजे ते आउटपुट एक्सप्रेशन. नंतर फॉर कीवर्ड लिहितो, नंतर आयटम म्हणजे की आय वगैरे त्या गोष्टी लिहितो आपण. नंतर इन तुमचं काय असतं, मेंबरशिप ऑपरेटर असतं. लिटरल म्हणजे काय, ते ऑब्जेक्ट लिटरल जे कलेक्शन आपण यूज करतो ते, किंवा त्याला इटरेबल म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला आपण, इटरेबल. जे कलेक्शन असतं त्याला काय म्हणतो, इटरेबल म्हणतो. काय म्हणतं, इटरेबल. बरोबर, ज्याच्यावर आपण काय करणार आहे, इटरेट करणार आहे. इफ याच्यापुढे काय करणार आहे, कंडिशन. काय कंडिशन काय ते मी इथं लिहिलं. बरोबर, कंडिशन. तर अशा प्रकारे काय तुम्ही याचं सिंटॅक्स लिहू शकता. काय सिंटॅक्स आहे, की जे आउटपुट एक्सप्रेशन येते फॉर आयटम इन. इटरेबल म्हणजे की तुमचं जे रेंज वगैरे तुम्ही काय यूज करताय, लिस्ट करताय की स्ट्रिंग करताय ते मेन्शन करा. इफ म्हणजे की तुम्हाला इफ एल्स काय फिल्टर करायचं असेल डेटा, तर तुम्ही इफ एल्स वन काम करू शकता. आता मी तुम्हाला पुढे शिकवतो काय आहे ते. ठीक आहे, आता काय समजा मला काय करायचं आहे की स्क्वेअर लिस्ट करायची. स्क्वेअर म्हणजे काय, 1 ते 6 नंबरपर्यंतची मला काय करायची, स्क्वेअर लिस्ट फाइंड करायची. मी आता कोणती लिस्ट नाही घेत, मला नवीन लिस्ट क्रिएट करायची असं समजून चला तुम्ही. तर मी काय केलं माहिती का, नम इज इक्वल टू काय केलं मी इथे एक बनवलं, आय इंटू काय पाहिजे मला, आय पाहिजे. आणि फॉर आय इन काय, रेंज घ्यावं लागेल ना मला, कुठून 1 पासून तर 5 पर्यंत पाहिजे. तिथं काय पास करावं लागेल मला, 6. ही गोष्ट मला नाही वाटत तुम्हाला आता सांगावं लागेल. बरोबर, इथं काय करायचं मला, प्रिंट करायचं. कशाला, नमला मला प्रिंट करायचं. आणि जेव्हा मी ही गोष्ट रन केली, तर रन केल्यावर बघा काय आलं, 1491625. ठीक आहे, 1491625. तर हे झालं तुमचं काय, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन टॉपिक. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय करू, आपल्याला फक्त इवन नंबरच प्रिंट करायचे. काय करायचे, इवन नंबरच प्रिंट करायचे. तर इथं काय केलं मी, इवन कसं होईल प्रिंट, कंडिशन काय होती आपली, आउटपुट काय होतं आपल्याला की रेंज, की पहिले 10 नंबरमधले किती इवन नंबर आहे ते आपल्याला प्रिंट करायचे. तर मला काय करायचं, एक नंबर प्रिंट करायचं. तर मी काय केलं, एक्स, नंतर काय केलं, फॉर आय इन काय केलं, रेंजमध्ये काय पास केलं मी, 1 पासून तर 10 पर्यंत, म्हणजे 11 पास करावं लागेल. बरोबर, 1 पासून तर काय केलं मी 10 पर्यंत 11 पास केलं. इफ काय केलं मी, इफ तुमचा एक्स काय आला, जो तुमचा जो पिन व्हॅल्यू होती, जशी की इथं काय एक्सच घ्यावं लागला आपल्याला. बरोबर, एक्सच आहे ना सगळ्या ठिकाणी. तुमचा एक्स मॉड काय झालं, 2 इक्वल टू काय आला, 0 आला. तर तुम्हाला काय करायचं इक्वल टू 0 आला तर तोच तुमचा एक्समध्ये आला पाहिजे, फक्त बाकीचे नाही आले पाहिजे. ठीक आहे, मी काय करतो, प्रिंट करतो. कशाला प्रिंट करतो, एक्सला प्रिंट करतो. एक्स म्हणजे इवनला प्रिंट करायला लागला आपल्याला. काय करायला, इवनला प्रिंट करायला. इथं मी याला रन केलं बघा, 2 4 6 8 10 आलं. 2 4 6 8 10. बरोबर, 10 पर्यंतचे सगळे काय होऊन गेले, आपले इवन नंबर प्रिंट होऊन गेले. तर अशा प्रकारे तुम्ही इफ एल्सच्या मदतीने काय फिल्टर करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे की तुम्ही मला समजा तुमचं एखादी स्ट्रिंग आहे, मी तुम्हाला शिकवतो पुढं. आपल्याला असं पाहिजे की जसं की एक लिस्ट आहे समजा इथं. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही स्क्वेअर फाइंड केला. मला आता काय करायचं आहे, इथं नम घ्यायचं आहे. आणि या नमच्या बेसिसवर काय पाहिजे, इफ एल्ससोबत कसं यूज करतो तुम्हाला इथे समजेल. की सिम्पल काय करायचं आहे मला, की जिथे इवन असेल ना तिथे इवन पाहिजे. 1 2 3 4 आणि काय 5. आणि नंतर वाटलं 6 पण घेतो, चला 6 पण घेतो मी. नंतर काय 7 घेतो, नंतर 8 घेतो, नंतर 9 घेतो. अशी काय 1 to 9 मी काय केलं, एक तुमचा काय बनवलं मी इथे लिस्ट बनवली. आता मला रिझल्ट होता आणि काय पाहिजे माहिती का, मला एक नवीन लिस्ट पाहिजे. कशी, की जिथे इवन आणि तिथे इवन नाव आलं पाहिजे. काय, जिथे इवन आणि तिथे काय आलं पाहिजे, इवन नाव आलं पाहिजे. जसं की इथं बघा मी काय केलं, इवन नाव आलं पाहिजे. इवन कधी सांगा, इफ
एक्स मॉड 2 इक्वल टू काय 0 आलं, बरोबर. एल्स काय करायचं तुम्हाला, हे झालं की तुम्ही काय केलं, आता मला एल्स काय करायचं आहे, एल्स काय पाहिजे तुम्हाला, एल्स काय द्यावं लागेल तुम्हाला, ऑड द्यावं लागेल ना. इथं काय करायचं मला, ऑड बघा, ठीक आहे. नंतर काय फॉर काय एक्सिन नम्स, एक्सिन काय नम, बरोबर. एक्स कुठून आणायचं आपल्याला, त्या नममधून, म्हणजे पूर्ण याला इटरेट करावं लागेल ना, बरोबर. एक्सिन काय कलेक्शन इटरेबल कोणता आहे तुमचा, नम, बरोबर. आता नेक्स्ट काय करायचं मला, प्रिंट करायचं. आणि लिस्ट कशाला, रिझल्टला मला काय करायचं, प्रिंट करायचं. आणि इथं बघा जेव्हा मी याला रन केलं बघा काय आलं, ऑड इवन, जसं तुम्ही नंबर टाकले तशी तुमची एक नवीन लिस्ट तयार झाली, बरोबर. समजलं. तर हे झालं तुमचं इवन कधी करायचं, ऑड कधी करायचं, ठीक आहे. समजलं आहे. एवढंच लिस्ट कॉम्प्रेशन एवढं बेस्ट आहे. या लिस्ट कॉम्प्रेशनने आपण पुढं जाऊन खूप साऱ्या मोठ्या डेटा सेटवर छोट्या लाईन ऑफ कोड्समध्ये काम करू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय बघायचं होतं, जेसॉनवाला पार्ट, ठीक आहे. जेसॉनवाला पार्ट आपण बघू. तर जेसॉन काय असतं तिथून सुरुवात करू आपण, ठीक आहे. लिस्ट कॉम्प्रेशन एवढं सफिशियंट आहे. आलं लिस्ट कॉम्प्रेशन झालं. आता नेक्स्ट काय आहे, जेसॉन. 2 मिनटं, जेसॉन, ठीक आहे, बघून घे. ठीक आहे. आता मला काय बघायचं आहे, जेसॉन म्हणजे काय असतं, काय असतं जेसॉन म्हणजे जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट, काय ऑब्जेक्ट नोटेशन, हा फुल फॉर्म असतो तुमच्या जेसॉन. आणि आपल्याला फुल फॉर्म जाणून काहीच उपयोग नाही. आपल्याला मेन म्हणजे की एक API बेस काम करायचं आहे. जो मेनली तुम्ही बघा APIने जो कॉल केलेला रिस्पॉन्स असतो ना, तुम्हाला मी एक दाखवतो सुद्धा. 2 मिनटं, इथं कुठेतरी असेल पण तो एक कोड केला होता मी आत्ता, त्याच्यातूनच तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. एक कोड आहे त्याच्यामधला ही जी, हां याच्यावर आपण जाऊ, ठीक आहे. इथं बघा एक API आहे, ही तुमची काय API आहे, डमी API आहे कोविडची. ही कॉल केलेली API म्हणजे काय की तुमचा डेटाबेसमधून जो रिस्पॉन्स येतो आहे किंवा रिक्वेस्ट रिस्पॉन्स तुम्ही हँडल करता डेटाबेसमधून, ज्या फॉर्मॅटमध्ये जो मधला जो फॉर्म आहे ज्याद्वारे तुमचं कम्युनिकेशन होतं फ्रंट एंडचं बॅक एंडचं फ्रंट एंड, तो जो फॉर्मॅट राहतो ना तो काही अशा प्रकारे राहतो तुमचा. हा कोणता फॉर्मॅट आहे तुमचा, जेसॉन फॉर्मॅट. एक कोविडची API आहे ती आपण इथं कॉल केलेली. इथं बघा त्याचं फॉर्मॅट बघा कसं आहे. काय केलं तुम्ही बॅक एंड करता म्हणजे काय रेस्ट APIs बनवता तुम्ही, बरोबर. इथं बघा ही तुमची काय असते, की व्हॅल्यू फॉर्ममध्ये तुमचा डेटा स्टोअर असतो, बरोबर. आता हे झालं जेसॉन, ही काय झाली जेसॉन. आता ही जेसॉन म्हणजे काय आहे तुम्ही एकदा लक्ष द्या. इथं जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन, हे जो तुमचं जेसॉनला आपल्याला काय करायचं की पायथॉन ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि आपल्याला पायथॉन ऑब्जेक्टला काय करायचं आहे, जेसॉनमध्ये कन्वर्ट करायचं. आणि तुमचा जो जेसॉन राहतो ना तो कोणत्या फॉर्ममध्ये राहतो, जेसॉन हा फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये असतो, मोस्टली तुमचा स्ट्रिंग फॉर्ममध्ये असतो, काय स्ट्रिंग फॉर्ममध्ये असतो. आणि या स्ट्रिंग फॉर्मला आपल्याला काय करायचं राहतं, पायथॉन ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करायचं राहतं. कशामध्ये, पायथॉन ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करायचं राहतं. आणि आपण याच्या बेसिसवरच एक प्रोजेक्ट बनवणार आहे, तोच आपला पायथॉनचा एक फर्स्ट प्रोजेक्ट तुम्ही म्हणू शकता जो आपण कव्हर करणार आहे, ठीक आहे. त्यासाठी काही मेथड आहे. जेसॉन म्हणजे काय राहतं की डेटा स्टोअर आणि ट्रान्सफर करण्याचा एक फॉर्मॅट आहे. बघितलं की डेटा एक स्टोअर आणि ट्रान्सफर करण्याचा, फ्रंट एंड टू बॅक एंड टू फ्रंट एंड, बरोबर. येस, हां मोस्ट ऑफ दी जो डेटा फॉर्मॅट राहतो तुमचा जेसॉन फॉर्ममध्येच राहतो. आणि जे पण ऑपरेशन तुम्हाला करायचे असतात, इवन तुम्ही रॅग बेस्ड सिस्टीम बनवता तिथं पण तुमचं API यूज होतं. इवन ChatGPTचं तुम्हाला डेटा जर फेच करायचा आहे वेगवेगळ्या याच्यावरून, हां ऑब्विसली ते होणारच, रिफ्लेक्ट आहे ना तो. हां आता बघा तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसतो तुम्हाला मी दाखवलेलाच आहे इथं. की इथं बघा की व्हॅल्यू,
मी तुम्हाला अजून व्यवस्थितपणे समजून सांगतो. म्हणजे कसं, जसं की तुम्ही म्हणू शकता एक असे 2 कर्ली ब्रॅकेटमध्ये राहतो, बरोबर. बघितलं इथं बघा 2 कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला डेटा दिसेल. आणि इथं मला काय करायचं आहे, आता इथं काय करायचं आहे मला, की मला इथं एक नेम द्यायचं आहे. काय द्यायचं आहे, नेम कोलन. इथं काय करणार आहे मी, इथं नेममध्ये दिलं जसं की JAYSH, जयेश मी दिलं, बरोबर. परत इथं काय केलं, कॉमा दिला. नंतर मी इथं काय केलं, इथं एज लिहिलं. एज काय, जसं की मी इथं लिहिलं 23. परत इथं काय केलं, कॉमा दिलं. आणि याच्यात काय दिलं मी, स्किल्स दिले. स्किल्समध्ये काय काय येऊ शकतं, जसं की कोलन मी एक लिस्टच तयार करून दिली डायरेक्ट. लिस्टमध्ये काय काय दिलं, जसं की पायथॉन येतं आहे मला. नंतर दुसरं म्हणजे की जावा येते. डबल अजून काय तुमचं, अजून म्हणू शकता तुम्ही की डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम आहे. DSA हा एक तुमचा पार्ट झाला. तर हे काय झालं तुमचं, पायथॉनमध्ये हीच गोष्ट तुम्हाला डिक्शनरी सारख्या दिसते ना, असाच फॉर्मॅट तुमचा काय डिक्शनरी फॉर्ममध्ये पण दिसतो, बरोबर. तो सेम तुमचा कोणत्या फॉर्ममध्ये, हा जो फॉर्मॅट राहतो तो कोणता राहतो तुमचा, जेसॉन फॉर्म. कधी, जावास्क्रिप्टमध्ये असतो तुमचं, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. पायथॉन आणि पायथॉनमध्ये जेसॉन हँडल करायचे तुम्हाला, तर तुम्हाला एक मॉडेल इन्स्टॉल करावं लागतं. हे समजलं जेसॉन कसं दिसतं ते, जेसॉन पार्ट समजला तुमचा, ठीक आहे. हा की आणि व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये तुमचा पार्ट असतो. की पण डबल कोट्समध्ये, इथं बघा तुम्हाला सगळ्या की डबल कोट्समध्ये दिसतील, ठीक आहे. डबल कोट्समध्ये दिसतील तुम्हाला. पण डिक्शनरी कधी कधी आपण डबल कोट्समध्ये नाही लिहिले तरी चालायचं, समजलं. आता काही कन्सेप्ट आहे, जसं की तुमच्या जावास्क्रिप्टमध्ये काही कन्सेप्ट राहतात, त्या जावास्क्रिप्टमध्ये कन्सेप्ट राहतात, त्या रिलेट कशा करायच्या पायथॉनसोबत ते मी तुम्हाला सांगतो. एक जावास्क्रिप्टमध्ये तुमचं काय असतं, ॲरे असतो. त्याच्यासाठी तुम्ही पायथॉनमध्ये काय यूज करता, लिस्ट यूज करता. अजून तुम्ही बघितलं, दुसरी जर गोष्ट बघितली तुम्ही, की तुमचं जे इथं स्ट्रिंग असतं ना, कशामध्ये, जावास्क्रिप्टमध्ये, इथं त्याच्यासाठी STR म्हणून यूज केलं जातं. अजून तुमचं इथं जे ऑब्जेक्ट राहतं ना जावास्क्रिप्टमध्ये, इथं तुमची डिक्शनरी असते. ती काय असते, डिक्शनरी इथं असते. अजून तुम्ही बघितलं तर तुमचं इथं जे नल राहतं ना, ते इथं नन राहतं, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं काय पायथॉन इथं एक कशात आहे, जावास्क्रिप्टमध्ये, आणि एक कशामध्ये तुमचं पायथॉनमध्ये आहे, ठीक आहे. हे पायथॉनमध्ये आहे आणि तुमचं काय जावास्क्रिप्टमध्ये. पण आता तुम्ही सर म्हणशाल की आम्हाला आता कन्वर्ट करायचं आहे, कशाला, जावास्क्रिप्टला पायथॉनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी काय मेथड आहे, जावास्क्रिप्टला पायथॉनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक मेथड आहे. जावास्क्रिप्ट स्ट्रिंगला पायथॉनमध्ये डिक्शनरीमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल, त्यासाठी काही मेथड आहे, त्या मेथड आपण स्टडी करू, ठीक आहे. सगळ्यात पहिली मेथड आहे, या मेथडच इम्पॉर्टंट राहतं. इथे लक्ष द्या, काय करायचं आहे तुम्हाला, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशनला पायथॉनमध्ये आपल्याला काय कन्वर्ट करायचं. कसं करतो, तर इथं बघा सेम तुम्ही बघा की आपल्याला एक जेसॉन मॉडेल काय करायचं राहतं, इम्पोर्ट करायचं असतं. कोणतं मॉडेल, पायथॉनमध्ये जर करायचं तुम्हाला काय करावं लागतं, जेसॉन मॉडेलला इम्पोर्ट करावं लागतं. जसं की असं समजा तुमचा हा जेसॉन डेटा आहे, काय डेटा आहे, तर तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो, तुमचा स्ट्रिंग फॉर्ममध्ये. जसं की इथं समजा मी काय केलं, की दिली, व्हॅल्यू दिली. कीमध्ये काय लिहिलं, नेम कोलन, इथं लिहिलं मी जय लिहिलं, चला. नंतर काय केलं, परत कॉमा दिला. इथं लिहिलं मी एजमध्ये काय दिलं मी 23 लिहिलं, ठीक आहे. आणि परत मी काय केलं, इथं ही स्ट्रिंग आहे ना, इथं क्लोज करून दिली, ठीक आहे. हे काय केलं, तुमचं जावास्क्रिप्ट स्ट्रिंग झाली, बरोबर. आता याला जर तुम्हाला काय करायचे, पायथॉन डेटामध्ये कन्वर्ट करायचे, कशामध्ये कन्वर्ट करायचे तुम्हाला, ही जी आहे, हा काय आहे तुमचा, हा तुमचा आहे जावास्क्रिप्ट. आता याला कशामध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला, कशामध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला, कन्वर्ट करायचं पायथॉन ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करायचं. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथं JSON.loads नावाची एक मेथड राहते. कोणती, JSON.loads. ही लोड्स यस म्हणजे असं नका समजू सिंगलर किंवा प्लुरल फॉर्म आहे. ती यस म्हणजे काय, ती जावास्क्रिप्ट स्ट्रिंगला तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, आता कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, पायथॉन कशामध्ये करायचं, पायथॉन ऑब्जेक्ट्समध्ये कन्वर्ट करायचं. तर पायथॉन डेटा नावाचं मी काय केलं, इथं एक व्हेरिएबल बनवलं आणि याच्यामध्ये काय करेल मी, JSON.loads. कशाला लोड्स करायचं मला, ह्या डेटाला मला त्याच्यामध्ये लोड करायचं, बरोबर. तर तुम्ही याला जर चेक केलं, तर टाईप जर चेक केला तर काय येईल माहिती का, काय येईल, मी काय सांगितलं होतं, ऑब्जेक्ट काय असतं तुमचं जावास्क्रिप्टमधलं ऑब्जेक्ट, इथं काय असतं तुमचं डिक्शनरी,
तर इथं काय झालं तुमचं डिक्शनरी, म्हणजे काय झालं तुमचं जेसॉन फॉर्मला तुम्ही कशामध्ये कन्वर्ट केलं, पायथॉन ऑब्जेक्ट म्हणजे काय डिक्शनरीमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं. ठीक आहे, समजलं. जेसॉन ऑब्जेक्टला तुम्ही कशामध्ये केलं, कारण ते एक ऑब्जेक्ट नोटेशनच आहे ना, त्या ऑब्जेक्टला तुम्ही पायथॉनमध्ये डिक्शनरीमध्ये कन्वर्ट कसं केलं, जेसॉन डॉट लोड नावाच्या मेथडने केलं. ठीक आहे, चला आपण याला कन्वर्ट करून बघू. करायचं कन्वर्ट, करायचं का? ठीक आहे, मी तर काय करतो आता, एक फाईल बनवतो जेसॉन डॉट पी वाय. ठीक आहे, इथे सिंपल काय करतो, इम्पोर्ट करतो. कशाला? जेसॉनला इथे इम्पोर्ट करतो. केलं, इम्पोर्ट केलं मी जेसॉनला. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे मला, नेक्स्ट काय करायचं होतं मला, की इथं एक सिंपल जसं की मी लिहिलं डेटा इज इक्वल टू काय लिहिलं मी, सिंगल कोट्समध्ये. परत मी एक की बनवली, त्याच्यात काय केलं, डबल सिंगल कोट्समध्ये, डबल कोट्समध्ये एक की दिली. काय की दिली, एक नेम नावाची की दिली. त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय आहे आपली, व्हॅल्यू दिली जसे की JS नाव दिलं मी. ठीक आहे, परत मी काय केली, दुसरी की दिली एज, त्याची व्हॅल्यू काय 23. परत काय दिलं मी, की दिली. काय की देऊ, जसं की मी दिलं स्किल दिलं मी. काय दिलं, स्किल्स. आणि याच्यामध्ये मी काय केलं, स्किल्समध्ये लिहिलं जसं की पायथॉन आहे. अजून काय दिलं मी, मशीन लर्निंग दिलं, चला ML लिहिलं मी. नंतर काय लिहिलं मी, AI. ठीक आहे, जावा लिहू आपण, जावा. ठीक आहे, मी काय बनवली, डेटा बनवला. ठीक आहे, आता मला काय करायचं, प्रिंट करायचे. कशाला प्रिंट करायचं मला, डेटाला मला प्रिंट करायचं. आता मी असं डायरेक्ट प्रिंट केलं नाही तर बघा काय येते तुमचं, ॲज इट इज काय होऊन जाणार आहे, डेटा बघा कसा येणार आहे तुमचा, ML BML वगैरे ते सगळ्या गोष्टी येणार आहे. यासाठी जर टाईप चेक केला तर बघा काय टाईप येते, बघायचं आहे तुम्हाला. टाईप ऑफ काय करतो मी, या डेटाचा टाईप चेक करू आपण काय येते. मी जेव्हा इथं टाईप चेक केला तिथं बघा काय आलं, स्ट्रिंग टाईप येतो. काय येते, स्ट्रिंग टाईप येतो. हे काय आहे तुमचं, हा कोणता आहे, जावास्क्रिप्ट आहे ना, बरोबर, जेसॉन फॉर्ममध्ये ना. आता मी याला काय करतो बघा, पायथॉन ऑब्जेक्टमध्ये कवर केलं, पायथॉन OBJ असं व्हॅरिएबलचं नाव दिलं मी. आणि याच्यामध्ये काय करतो मी, काय करायचं मला, कन्वर्ट करायचे. कशाला, डेटाला मला काय करायचं, कन्वर्ट करायचं. याच्यासाठी काय करावं लागेल मला, कन्वर्ट करण्यासाठी कोणती मेथड सांगितली मी, जेसॉन डॉट डम्स पण असते एक, आणि एक लोड्स असते तुमची, जेसॉन डॉट लोड्स. याच्यात काय केलं मी, त्या डेटाला काय केलं, लोड केलं. ठीक आहे, आणि इथला जो टाईप आहे ना, मी टाईप कशात चेक केला, प्रिंट. काय केलं, प्रिंट केलं. काय प्रिंट केलं, टाईप ऑफ काय, पायथॉन OBJ. ठीक आहे, आणि इथं काय केलं मी, याला रन केलं. तर रन केलं बघा काय एरर आलं, जे नाव आहे जर रिनेम केलं समजा, इकडं गेलो साईडला मी, की इथं मी रिनेम केलं. काय नाव द्यायला, जसं की जेकी, एंटर केलं. आता रन करतो, यस, बघितलं एरर काय होतं. नवीन गोष्ट शिकलो ना आपण याच्यामधून पण, की फाईलचं नाव तुम्ही जेसॉन डॉट काय केलं आहे, PY केलं आहे. वाचा तिथं काय एरर दिलं त्याने, की जेसॉन डॉट PY दिल्यामुळं काय झालं, की आपली जो कन्वर्ट होऊन कशामध्ये जातो, परत मी काय सांगितलं होतं की PyCharm म्हणजे बाईट कोडमध्ये कन्वर्ट होते. तर जेव्हा कंपाइलर स्वतःच कन्फ्यूज झालं, नेमकी याला करायचं काय, हे नाव काय दिलं, जेसॉन डॉट PY. आणि परत त्या कोडमध्ये पण त्याने बघितलं जेसॉन डॉट लोड्स, म्हणजे त्या फाईललाच काय करायला लागला, तो लोड करायला लागला. मग यामुळे काय झालं, की तुमचं जे एरर आहे, ॲट्रिब्यूट एरर, म्हणजे की तुम्हाला फाईलचं नाव पण देताना काय द्यायचं, काहीतरी वेगळं नाव द्या. तुम्ही जे मॉडेल यूज करता त्या मॉडेलचंच नाव तुम्ही फाईलला नाही देऊ शकत, आलं ना. मग ती फाईलच तुम्ही फाईल ॲज अ इम्पोर्ट करता. ठीक आहे, तर हे झालं एरर. समजलं काय होतं, बाकी सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर आहे. समजलं काय झालं तुमचं, हे तुमचं जो जेसॉन फॉर्म होता त्याला आपण काय केलं, कन्वर्ट केलं. कशामध्ये कन्वर्ट केलं, तुम्ही एक पायथॉन ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, समजलं आहे, घ्या लिहून. नाही लिहायचं, याचा टाईप काय आला, डिक्शनरी, ते बघितलं तुम्ही, टाईप काय आला होता डिक्शनरी,
किंवा ते ती स्किल्स जर आपण आता मी काढलं होतं ना याच्यामध्ये, बरोबर. मी परत याचं स्किल टाकून बघतो की स्किल आपलं ॲड होतं की नाही. ठीक आहे, सिम्पल काय करतो मी याच्यात परत जो स्किलवाला कॉलम आहे येतं आहे ना. ठीक आहे, इथं काय केलं मी, इथं टाकलं मी पायथॉन आणि इथं काय टाकलं जावा. ठीक आहे, 2 टाकलं मी. इथं रन केलं, बघा पहिल्यांदा टाईप काय आला त्याचा स्ट्रिंग, त्याच डेटाचा काय आला टाईप स्ट्रिंग आला. पण दुसऱ्यांदा काय केलं मी जेसॉन डॉट लोड केल्यानंतर त्याच सेम याला तर इथं काय आला तुमचा डिक्शनरी आला. झाला का कन्वर्ट, कशामध्ये कन्वर्ट झाला तुमचा, जे स्ट्रिंग होतं ते कशात कन्वर्ट झालं तुमचं पायथॉन ऑब्जेक्ट. जो जेसॉन होता तो कशाच पार्स झाला तुमचं पायथॉन ऑब्जेक्टमध्ये पार्स झाला. ठीक आहे, आता आपल्याला पायथॉन तू काय करायचं आहे जेसॉनमध्ये कन्वर्ट करायचं, तर कसं करू. सिम्पल काय आहे, इथं मी याला कमेंट आउट करून दिलं. परत मी काय केलं, मला काय करायचं आहे पायथॉन टू जेसॉन म्हणजे काय पायथॉन ऑब्जेक्टला काय करायचं मला पायथॉन ऑब्जेक्टला कशामध्ये करायचं जेसॉनमध्ये कन्वर्ट करायचं. तर पायथॉन ऑब्जेक्ट म्हणजे काय डिक्शनरी कसं डिक्लेअर करत होतो आपण, जसं की मी सगळ्यात पहिले इम्पोर्ट करून घेतो परत मॉडेलला जेसॉनला मी इम्पोर्ट केलं. ठीक आहे, नंतर काय केलं डेटा इज इक्वल टू काय केलं मी इथं मी लिहिलं काय लिहिलं, इथं की दिली मी व्हॅल्यू, जसं की नाव काय दिलं नेम नावाची एक की दिली, व्हॅल्यू काय दिली मी याच्यामध्ये कोलन काय दिलं मी JAYSH जेश. त्याच्यानंतर काय केलं मी परत काय केलं मी एज दिलं, एजमध्ये काय केलं कोलन 23 मी इथं देऊन दिलं. ठीक आहे, हे झालं तुमचं काय झालं कोणत्या फॉर्ममध्ये आहे पायथॉन ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये, बरोबर. याचा टाईप वाटलं असं चेक करून घ्या. प्रिंट काय केलं मी टाईप ऑफ कसला या डेटाचा मी टाईप चेक केला, काय आला रे टाईप डिक्शनरी, त्याचा टाईप येईल बरोबर आला डिक्शनरी. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, हा जो पायथॉन ऑब्जेक्ट आहे डिक्शनरी फॉर्म आहे त्याला काय करायचं आहे जेसॉनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी कोणती मेथड असते तुमची जेसॉन डेटा नावाचं मी काय केलं एक व्हेरिएबल बनवलं. त्याच्यासाठी कोणती मेथड असते तुमची जेसॉन डॉट काय डम्स नावाची काय असते एक तुमची मेथड असते. आणि जो काय करतो तुमचा जेसॉन डॉट डम्स काय करतो तुमचं जो तुमचा डेटा आता पायथॉन ऑब्जेक्टमध्ये त्याला काय कराल तो परत कशामध्ये जेसॉन फॉर्ममध्ये कन्वर्ट कराल. मी काय केलं प्रिंट केलं कशाला जेसॉन डेटाला मी प्रिंट केलं आणि इवन त्याचा टाईप पण प्रिंट केला. मी काय केलं प्रिंट केलं कशाला टाईप ऑफ कसला जेसॉन डेटामध्ये झाला ना तो तुमचा. याला जेव्हा मी रन केलं तिथं रन केलं बघा काय आलं तुमचं इथं बघा तुमचं हे कशामध्ये कन्वर्ट झालं जेसॉन फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं की व्हॅल्यू आणि त्याचा टाईप काय आला तुमचा स्ट्रिंग आला आणि आधी टाईप काय होता त्याचा डिक्शनरी होता. समजलं. तर हे झालं तुमचं काय पायथॉन ऑब्जेक्ट टू जेसॉन फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट झालं. ठीक आहे समजलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय रन करू शकता. पण काही ठिकाणी ना तुमचं आहे ना फाईलच्या फॉर्ममध्ये डेटा राहतो म्हणजे कसं हे झालं तुमचं चला आपल्याला प्रोजेक्ट घ्यायचा आता. फाईलसोबत कसं रीड करायचं हे तुम्हाला सांगतो किंवा राईट कसं करायचं. 2 ऑपरेशन आपल्याला करायचे. जसं की मी इथे एक फाईल बनवली. फाईलचं नाव काय दिलं मी की डेटा डॉट जेसॉन नावाची काय केली इथं फाईल बनवली. आता डेटा डॉट जेसॉनमध्ये काय करतो मी एक जेसॉन फॉर्मॅट बनवतो. कसा जसं की इथं बघा मी इथं बनवलं इथं की दिली मी नेम नावाची की नंतर तुमचं काय आलं कोलन इथं नाव देऊन देतो जसं की JAYSH जेश. नंतर काय केलं परत मी इथं काय केलं परत जसं की एज दिलं मी एजमध्ये काय दिलं मी 23. परत मी काय केलं इथं अरे ट्रेलिंग कॉमा तर यावं लागतं ना बरोबर आहे. त्याच्यात मी काय केलं डबल स्किल दिलं समजा स्किल काय केलं स्किल्स कोणत्या स्किल्स आहे कोलन की इथं लिहिलं मी डबल कोट्समध्ये पायथॉन नंतर काय लिहू जावा लिहू काय लिहू जावा
ठीक आहे, कोलन जावा दोनच लिहितो सध्या पुरतंच की. ही झालं काय तुमचं डेटा डॉट जेसॉन, म्हणजे ही कोणती फाईल आहे तुमची, जेसॉन फाईल आहे. आता या फाईलमधून आपल्याला काय करायचं, रीड करायचं डेटा. त्याच्यासाठी मी काय केलं, कोड डॉट पी वाय नावाची एक फाईल बनवली. ठीक आहे, ही डेटा डॉट जेसॉन आणि ही काय कोड डॉट पी वाय. आता या फाईलमधला डेटा काय करायचं, मला रीड करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं मी काय केलं, ते इम्पोर्ट केलं. इम्पोर्ट काय केलं, इम्पोर्ट जेसॉन पाहिजे का की 0 नंबरची की उघड्या तिकडे. इम्पोर्ट काय करतो मी, जेसॉनला इथं काय केलं, इम्पोर्ट केलं. जेसॉनचे मॉडेल त्याला काय केलं मी इथं इम्पोर्ट केलं. ठीक आहे, नेक्स्ट काय करायचं मला, फाईलमध्ये काय करत होतो आपण, विथ कीवर्डनी कसं करत होतो, विथ ओपन. काय ओपनमध्ये काय देत होतो, फाईलचा पाथ. फाईलचा पाथ काय होता आपलं, फाईल हँडलिंग केलं आहे कोणी, डेटा डॉट कोण होतं फाईल हँडलिंगला, म्हणजे मी कॅमेराला शिकवलं, तुम्हाला शिकवलं मी फाईल हँडलिंग. कसं व्हायचं यार तुमचं, फाईल हँडलिंग नव्हते तुम्ही, आहे ना, विद त्याच्यात आपले एरर आले होते, हे होते तुम्ही होते. हां, फाईल हँडलिंग शिकवलं आहे मी, मला आठवतं आहे ना, त्याचा रेकॉर्ड आहे आपल्याकडे लगेच. विद ओपन डेटा डॉट जेसॉन, बरोबर, आर मोड असतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो आर आहे ॲज मला काय करावं लागेल, ॲज फाईल, बरोबर, ॲज अ फाईल आपण बनवत होतो, बरोबर, फाईल एक नाव दिलं होतं. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, काय करायचं, डेटा असतो त्या डेटाला काय करायचं मला, डेटा इज इक्वल टू काय केलं मी, जेसॉन डॉट लोड्स. पायथॉन ऑब्जेक्टमध्ये पाहिजे ना मला, जेसॉन डॉट लोड्स कशा पाहिजे मला, काय कशामध्ये येतं तुमचं, फाईलमध्ये येतं ना, बरोबर ना, फाईल. आणि नंतर काय करायचं तुम्हाला, प्रिंट करायचं. कशाला प्रिंट करायचं, कशाला, डेटाला तुम्हाला काय करायचं, प्रिंट करायचं. या फाईलमधला जो डेटा आहे मला काय करायचं, पायथॉन फाईलमध्ये आपल्याला पाहिजे. मी तर रीड केला, त्याच्यानंतर बघा काय आलं रे भाई, फाईल बरोबर आहे ना, हां बरोबर आहे आपलं. ओपन डेटा डॉट जेसॉन काय केलं, रीड केलं मी, फाईलला इथं ओपन केलं, जेसॉनला इम्पोर्ट केलं आणि मी परत रन केलं. इथं काय येते, जेसॉन डॉट लोड्स, स्पेलिंग बरोबर आहे ना आपलं. द जेसॉन ऑब्जेक्ट मस्ट बी स्ट्रिंग बाईट्स ऑर बाईट ॲरे, नॉट इन टेक्स्ट ऑर रॅपर. इथं म्हणजे अरे इथं जेसॉनच फाईल आहे ना, काय नाव दिलं आपण, डेटा डॉट जेसॉन, बरं आहे, रीड मोड ॲज अ फाईल, बरोबर आहे. हा जो डेटा आहे तुमचा कशामध्ये पाहिजे, स्ट्रिंग फॉर्ममध्ये, ऑब्वियसली स्ट्रिंगमध्येच आहे ना तो. रीड केलं, आर मोड रीडमध्ये ॲज अ फाईल, डेटा इज इक्वल टू डेटा डॉट लोड. तर मी जर यस काढला तर यस काय आहे तुमचा, स्ट्रिंग फॉर्मसाठी. आणि जर मी डेटा डॉट लोड केलं तर काय होतं बघू आपण, यस, समजलं काय झालं, समजलं. यस म्हणजे काय, तो डायरेक्टली स्ट्रिंगला रिप्रेझेंट करतो. आणि डेटा डॉट लोड म्हणजे काय तुमचं, लोड म्हणजे काय की जो डेटा तुमचा ॲक्च्युअल जेसॉन फॉर्ममधला आहे तो आता तुम्हाला जो फॉर्मॅटमध्ये दिसतो त्याला काय करणं, पायथॉन ऑब्जेक्टमध्ये कव्हर करणं आलं ना. आणि यस कधी लावला होता, जेव्हा मी सिंगल कोड्समध्ये जी गोष्ट लिहित होतो त्याच्यासाठी. ठीक आहे, तर हे झालं तुमचं काय, रीड मोड, रीड करण्यासाठी, समजलं. ठीक आहे, तर हे झालं तुमचं काय, रीड करण्यासाठी. राईट करण्यासाठी काय होतं आपल्यासाठी, जसं की आपली ही फाईल आहे, इथं डब्ल्यू यूज करायचं आहे आपल्याला. पण आपल्याला डब्ल्यूच्या आधी आपल्याला काय करायला, राईट करायचं आपल्याला. काय राईट करायचं, मग इथे एक आपल्याला डेटा बनावा लागतो. जसं की असं समजा की मी हाच डेटा तुमचा इथून उचलला आणि इथं पायथॉन ऑब्जेक्ट आहे ना, डेटा इज इक्वल टू त्याच्या पुढे हे सगळं टाकून दिलं, टाकलं. हा झाला तुमचं काय, याचं नाव काय देऊ मी, डेटा नाव दिलं, बरोबर. आता मला काय करायचं, मला इथं कोणती मेथड यूज करावं लागेल, जेसॉन डॉट डम्प्स नाही बघा, डम्प यूज करावं लागेल, जेसॉन डॉट डम्प, बरोबर. जेसॉन डॉट डम्पनी काय झालं तुमचं, जो तुमचा डेटा आहे तो कुठे ठेवायचा आपल्याला,
कुठे ठेवायचं आहे? तो फाईल कोणती तुमची डेटा डॉट जेसॉनमध्ये फाईल, आणि राईट मोड काय करतो कायम, नवीन डेटा काय करतो तिथे जाऊन राईट करण्याचं काम करतो फाईल. आणि मी इथं जेव्हा याला रन केलं, इथं बघा हा इथं आला आपला वेगळा, आणि पण इथं काय झालं, नवीन डेटा जो इथून मी पाठवला होता ना तो डेटा काय झाला तुमचा इथं लिहिला गेला. बरोबर, नवीन डेटा काय झाला, राईट झाला. समजा मी इथं काय केलं, ओम नाव लिहिलं, समजा काय लिहिलं, ओम नाव लिहिलं. इकडे डेटा बघून घ्या काय हाय, ओम लिहिलं. मी याला रन केलं परत, इथं बघा रन केलं, इथं काय काय झालं, ओम तुमचा राईट होऊन गेला. ठीक आहे, तुमचं काय झालं की तुम्ही जो तुमचा पायथॉन ऑब्जेक्ट मला डिक्शनरी मला डेटा आहे, तुम्ही काय केलं जेसॉनमध्ये त्याला काय करू शकला, परत तुम्ही राईट पण करू शकला. ठीक आहे, त्याच्यासाठी कोणती मेथड तुमची, जेसॉन डॉट डम्प आणि डेटा आणि फाईल. पण मला ना असंच फॉर्मॅटमध्ये पाहिजे, त्यासाठी मी काय केलं, एक इंडेंट नावाचं एक पॅरामीटर राहतं. इंडेंट इज इक्वल टू काय केलं मी 4 केलं. काय केलं 4 म्हणजे स्पेस देईल तो. इंडेंट म्हणजे काय, स्पेस. बघायचं आहे तुम्हाला, इथं बघा स्पेस. तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये पाठवलं होतं इथं काय तुमचं स्पेस तुमचा दिला जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. समजलं आहे तुम्हाला, समजलं आहे का? आधी एका लाईनमध्ये येत होता, आता बघ ना वेल फॉर्मॅटमध्ये आला ना, स्पेस देऊन आला तो. स्पेस देण्यासाठी आपण यूज करतो. इंडेंटेशन 4, 2, 3 काही पण देऊ शकतो तुला जे वाटेल ते. ठीक आहे, समजलं. तर हे झालं तुमचं काय पूर्ण जेसॉन हँडलिंग. हे पण लिहून घ्या. हा कोणता मोड आहे तुमचा, राईट आहे. रीडवाला लिहिला होता, डेटा डॉट जेसॉन फक्त, काहीच नाही. डॉट जेसॉन करा ना फाईलचं नाव, एक्सटेन्शन. न्यू फाईल क्रिएट करा आणि डेटा डॉट जेसॉन करा. कोणतं ते आरामात रन करा. रीडमध्ये काय केलं, जेसॉनला लोडच केलं काय करायचं तुझं ते विचित्र कंपायलर आहे. ठीक आहे, ठीक आहे. नाही, हां नवीन फाईल बनवली, राईट केलं फक्त नवीन डेटा. ठीक आहे, पहिले ठीक आहे. चला आपल्याला प्रोजेक्ट घ्यायचा आहे आता. समजलं, त्याच्यामुळे रेग्युलर लेक्चर करायचं, रीड राईड करते केव्हाचं. ठीक आहे, झालं. आपल्याला प्रोजेक्ट बनवायचा आहे आता, बाद झालं. लास्ट अँड बेस्ट की जेसॉनसोबतच मी खूप गोष्टी बघितल्या. मी म्हणलो बाकीचे प्रोजेक्ट तुम्ही असे करून घ्यायचे. आपल्याला मेन जे काम आहे ज्याच्यासोबत पुढं जाऊन तुम्हाला AIML किंवा वेब डेव्हलपमेंटमध्ये यूज होणार आहे ते म्हणजे जेसॉन फॉर्मॅट. तर आपण मेन फोकस इथेच दिला पाहिजे की जेसॉनसोबत कसं हँडल करायचं. ठीक आहे, तर मी एक नाम API डमी API आहे आपली. इथं मी एक वाटलंच तर नवीन फोल्डर बनवतो किंवा याच्यातच बनवतो. चला काय, पायथॉन प्रोजेक्ट डॉट काय केलं मी, पायथॉन प्रोजेक्ट डॉट PY. ठीक आहे, आता सिम्पल. आता मला काय काय करायचं याच्यामध्ये तुम्ही बघा की एक रिक्वेस्ट नावाचं एक मॉड्यूल असतं. हा जो डेटा आहे ना, ही जी एक API आहे, डमी API, ही API आहे बरं. ही API काय केली मी, इथं आपला जो फॉर्मॅट दिसतो कोणत्या फॉर्ममध्ये दिसतो तुम्हाला, जेसॉन फॉर्ममध्ये दिसतं. बरोबर, इथं काय आपल्याला डिझाईन नाही करत बसायचं आहे. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त सिम्पल जसं की टोटल कन्फर्म किती केसेस आहे इंडियामध्ये, कन्फर्म किती आहे, डबल अजून नंतर अजून तुमचे डिस्चार्जवाले किती, डेथ किती झाली, असे मला पाहिजे. काय काय पाहिजे मला याच्यामध्ये, कन्फर्म, डिस्चार्ज आणि डेथ्स, हे 3 पॅरामीटर मला काय करायचे इथून आपल्याला दाखवायचे स्क्रीनवर. कसं दाखवायचं आहे तुम्हाला एक बेसिक रन पण करून दाखवतो मी. जो प्रोजेक्ट बनवलेला आहे, कुठं बनवलेलं आहे काय माहिती, आठवत नाही मला. ठीक आहे, इथं बनवलेलं आहे, दाखवतो तुम्हाला मी कोड वगैरे सगळं. इथं बघा कुठं आहे प्रोजेक्ट ॲड नावाची फाईल होती. ठीक आहे, इथं सिम्पल मी काय करतो, याला रन करतो. मला आउटपुट काय दाखवायचं आहे तुम्हाला इथं समजेल.
ठीक आहे, की मला आउटपुट असं दाखवायचं की इंडिया समरी, जसं की मी 1 केलं तर कोविडची API आहे ती. कोविडच्या API मध्ये काय केलं मी इथं 1 टाकलं. 1 टाकल्यानंतर मला ही समरी मिळेल की टोटल किती आहे. टोटल किती आहे इथं बघा, टोटल काय हा जो नंबर आहे हा काय झाला समरीचा आला, बरोबर. इथे समरीची तुमची काय झाली एक की झाली आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय आहे तुमची ही पूर्ण आहे. तर त्याच्यामध्ये इंडियाची टोटल किती आहे, एवढे टोटल पेशंट आहे ते तिथे तुम्हाला दिसले. नंतर मला हे बघायचं आहे काय की डिस्चार्ज किती जणांना मिळाला आणि किती जणांची डेथ झाली त्याच्यामध्ये, बरोबर. हा पूर्ण डेटाचा फॉर्मॅट आहे. हा मला काय करायचं आहे प्रिंट करून दाखवायचं आहे. आणि ही API मधून काय करायचं पायथॉन ऑब्जेक्टमध्ये आपल्याला जेसॉन फॉर्मचं काय पायथॉनमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि ती पुढची आपल्याला समरी दाखवायची. पण मला काय पाहिजे स्टेट वाईज पाहिजे. स्टेट वाईज मी काय टाकलं की जसं मला स्टेट वाईज पाहिजे तर केस काय टाकायचे तुम्हाला 2 नंबरचं बटन दाबायचे. 2 नंबरचं बटन दाबलं, इथं काय केलं तुम्ही नेम टाकलं स्टेटचं, जसं की मी गोवा टाकलं. काय टाकलं गोवा, आणि सगळं लोअर केसमध्येच करायचं. तुम्ही जे इनपुट देता ते वरून ज्या की व्हॅल्यू तुम्हाला डेटा दिसतो तो पण लोअर केसमध्येच करायचं. तर डॉट लोअर नावाचं फंक्शन असतं, बरोबर. हे तुम्ही टाकलं, इथं बघा काय आलं तुमचं स्टेट इंडिया काय आलं तुमचं की त्या स्टेटमध्ये तुमचं जे किती डेथ झालेलं आहे आणि किती तुमचं हे आलेलं आहे इथं तुम्हाला दिसेल. ठीक आहे, इथं स्टेट पण दिसत असेल तुमचं. थांबा 2 मिनटं. इथं बघा अंदमान निकोबार आंध्र प्रदेश LOC मध्ये असतं तुमचं ते. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश आसाम बिहार, नंतर काय तुमचं दिल्ली आहे. गोवामध्ये बघा काय आहे एवढ्या तुमच्या काय कन्फर्म केसेस आहे. त्याच्यातल्या डेथ किती झाल्या 3832. इथं बघा तेच दिसतंय ना, जो डेटा आहे व्हेरीफाय पण करून घ्यायचा काय 3832, बरोबर. कन्फर्म किती आणि डिस्चार्ज किती. हां अरे होऊन जातं ते आपण करतो ना अप्पर केसमध्ये, त्याच्यासाठी आपण कोडमध्ये चेंजेस करू ना की जो येतो तो लोअर केसमध्ये कन्वर्ट करा आणि मग तुम्ही टाका. तुम्ही जे इनपुट टाकले ते पण लोअर केसमध्ये एकच कोणतरी फॉर्मॅटमध्ये ठेवायचा, मग ते कम्पेअर केलं जातं मग तुमचा हे येतो. ठीक आहे, आपण काय करू आता याला बनवू. ठीक आहे, एक बेसिक तुम्ही कोड पण बघू शकता काय काय केलं आहे त्याच्यामध्ये. गेट डेटा, नंतर रिक्वेस्ट नावाचं एक मॉड्यूल आहे ते आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. नंतर तुमचं काय गेट डेटा, मग तो रिस्पॉन्स आलेला आहे तो गेट URL आपण रिस्पॉन्स घेऊ आणि त्या रिस्पॉन्सला कशामध्ये रिटर्न करू आपण जेसॉन फॉर्ममध्ये रिटर्न करू. रिस्पॉन्ड डॉट जेसॉन APIचा जो रिस्पॉन्स असतो काय केला रिस्पॉन्ड डॉट जेसॉनमध्ये तुम्ही रिटर्न केला. नंतर काय केलं हां URL द्यावं लागते आपल्याला, पॅरामीटर येते तुमचं URL जी असते ती. ही API बनवली ना आपण, इथं बघा ही API दिसते ही URL, ही डायरेक्ट रन कशी झाली, ही डमी API आहे. ती API आपल्याला घ्यावं लागते, समजलं. बनलेली ती ऑलरेडी बॅकएंडमधून डेटा तुमची फेच करायचं काम करते. ठीक आहे, तर आपण आता काय करू हा प्रोजेक्ट बनवू. ठीक आहे, कुठे गेलं आपलं VS कोड. काय काय करायचं आपल्याला इम्पोर्ट, काय करायचं आपल्याला रिक्वेस्ट मॉड्यूलला काय करायचं आहे दिसतंय कुठं, रिक्वेस्ट मॉड्यूलला काय करायचं तुम्हाला इम्पोर्ट करायचं, बरोबर. आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे काय करायचं तुम्हाला डेप काय करायचं तुम्हाला एक गेट डेटा नावाचं फंक्शन आहे. गेट डेटा काही पण नाव देऊ शकता तुम्ही. गेट डेटा नावाचं काय केलं तुम्ही एक फंक्शन बनवलं. नंतर काय केलं मी कोलन, मला इथं काय द्यावं लागेल सगळ्यात पहिले URL. कोणती URL द्यायची मला, ही जी URL आहे ना ती मला कॉपी करायची इथून आणि इथं काय केलं मी पेस्ट केली. कशी डबल कोट्समध्ये पेस्ट केली. ठीक आहे, URL दिली मी. ठीक आहे, ही URL दिल्यानंतर मला काय करायचं आहे त्याचा रिस्पॉन्स घ्यायचा आहे. जो URLमधून जो रिस्पॉन्स येतो आहे काय येतो रिस्पॉन्स RESPONSE रिस्पॉन्स इज इक्वल टू काय केलं मी रिस्पॉन्स इज इक्वल टू काय रिक्वेस्ट डॉट गेट नावाची काय एक मेथड आहे रिक्वेस्ट डॉट गेट. आणि याच्यामध्ये काय टाकायचं मला कोणतं तो तुमचा डेटा येतो ना त्याला काय करायचं गेट करायचं. त्यासाठी काय केलं मी एक URL नावाचं पॅरामीटर इथं पास केलं. ठीक आहे, नेक्स्ट काय करायचं आपल्याला जो तुमचा रिस्पॉन्स येतो त्याला काय करा तुम्ही रिटर्न करा. कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे तुम्हाला रिस्पॉन्स डॉट जेसॉन. ठीक आहे, रिस्पॉन्स डॉट काय केलं मी जेसॉन केलं. ही तुमची काय झाली एक मेथड म्हणू शकता. आले ना. आता मला काय करायचं हे झालं गेट डेटा नावाचं फंक्शन. तसंच मला काय करायचं एक समरी पण फाइंड करायचे. 3 ऑप्शन होते आपले कोणते समरी आणि एक स्टेटवालं होतं. आता मी काय करतो की शो समरी डेप काय करतो एक शो समरी नावाचं एक शो अंडरस्कोर समरी नावाचं काय करतो एक फंक्शन बनवतो. ठीक आहे, बनवलं शो अंडरस्कोर समरी नावाचं फंक्शन. आणि याच्यामध्ये मला काय करायचं मला कोलन काय करायचं मला समरी इज इक्वल टू
समरी RY इज इक्वल टू काय करतो मी की जो तुमचा डेटा आहे त्या डेटामधला मला काय पाहिजे मला एक डेटा जो तुमचा येणार आहे ॲज अ काय केलं तुम्ही थांबा याचा मिनिंग सांगतो तुम्हाला. डेटा इज इक्वल टू डेटा आणि मला काय पाहिजे 2 मी तिथं हे बनवलं कोलन समरी. काय पाहिजे मला इथं बघा तुमचं डेटा एक असतं आणि तुमचं इथं काय असतं एक समरी नावाचं एक पॅरामीटर असेल दिसतं तुम्ही डेटामध्ये काय तुमचं डमी आपण बनवू शकतो. पण त्याला तुम्ही जँगो त्याच्यासाठी शिकणार आहे. रेस्ट नावाचं मॉड्यूल राहतं तुम्ही तिथे API बनवशाल. असे लाईव्ह API देता ना काही डमी API असतं ऑलरेडी अवेलेबल आहे. हे तुम्हाला बनावं लागतं बॅकएंड कनेक्टिव्हिटी. हां आपल्याला बनावं लागतं हे स्वतः बॅकएंड. आपण त्याच्यासाठी बॅकएंडमध्ये काय API डिझाईन करतो आपण. हां ऑलरेडी बिल्ट इन घेतली मी. ठीक आहे हा झाला डेटा. डेटामधलं काय पाहिजे मला समरी मला पाहिजे. ठीक आहे तर इथं काय केलं मी डेटामधलं समरी इथं घेतलं. मला ना सेम टू सेम नावं घ्यायची. हे जे नाव आहे ना तेच घ्यायचे. इथं बघा डेटा इथं काय केलं मी सेम टू सेम नाव इथं घेतले पेस्ट केलं. ठीक आहे आणि हा डेटा म्हणजे कोणता डेटा आहे तुमचा DATA बरोबर. तुम्ही डेटा हा नाव दिलेलं आहे. डेटा इज नॉट डिफाईन असं येतं बरोबर सेम ना. का कारण की आपल्याला जो डेटा आहे कुठं पास करावा लागेल इथं पास करावा लागेल. ठीक आहे ॲज अ पॅरामीटर म्हणून पास करावा लागेल. ठीक आहे आपला हा झाला. हा रिटर्न होईल ना जेसॉनवाला डेटा कुठं तरी रिटर्न होईल. मग तिथं खाली कोणीतरी त्याला पॅरामीटर राहील जो काय करेल धरेल आणि नंतर कुठं पाठवलं तुमच्या शो समरीमध्ये तुम्हाला पाठवलं. काय पाहिजे मला ह्या डेटामधला काय पाहिजे मला डेटा नावाचा जो हे इथं बघा इथं डेटा आहे आणि डेटामध्ये काय तुमचं समरी बरोबर हे मला पाहिजे. ठीक आहे आणि आता मला नेक्स्ट काय करायचं आहे मला इथं काय करतो मी प्रिंट करतो आहे. प्रिंट काय करतो आहे मी प्रिंट करतो आहे मी इथं /n काय प्रिंट करतो इंडियाची समरी मला पाहिजे. काय पाहिजे मी इथं बनवलं इंडिया काय समरी बरोबर. परत काय केलं मी इथं मी हे करून दिलं इंडिया समरी. ठीक आहे नेक्स्ट काय पाहिजे मला की मला टोटल पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे प्रिंट काय करायचं मला प्रिंट करायचं मला प्रिंट करायचं टोटलमध्ये काय करायचं आहे कोलन. नेक्स्ट काय करायचं मला काय पाहिजे मला च्या समरीचं टोटल पाहिजे मला बरोबर. काय पाहिजे जे तुमचं समरी आहे तिथली काय पाहिजे मला टोटल. समरीमध्ये बघा समरी नाव जे आहे तेच घ्यायचं आणि त्याच्यामधलं कोणता हे पाहिजे की कोणती पाहिजे आपल्याला तिथं जी टोटल आलेली आहे ती मला पाहिजे. तुम्ही म्हणजे सर इथं समरीमध्ये टोटल कुठं दिसते काही दिसते का बरोबर आहे. हे ॲज इट इज तुम्हाला पाहिजे समरीमध्येच ना ते ती टोटल मला पाहिजे समजलं. ठीक आहे नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे की डिस्चार्ज किती झाले बरोबर. तर इथं काय करेल मी प्रिंट काय करेल इथं लिहिल मी डिस्चार्जेड. कसे पेशंट वाढायचे कोविडमध्ये दनादन आकडा कसा डायरेक्ट डिस्चार्ज तर कमीच होता पण नंतर कमी झाले होते सगळ्या गोष्टी. समरी आणि इथं काय केलं आहे समरीमध्ये काय आहे तुमचं डिस्चार्जर. काय नाव आहे इथं बघा तेच नाव आपल्याला द्यायचं आहे. काय नाव आहे इथं डिस्चार्जर. मला हेच नाव पाहिजे. ठीक आहे तर डिस्चार्जर मी कुठं कॉपी केलं इथं कॉपी पेस्ट करून दिलं. ठीक आहे डिस्चार्ज झालं. नंतर काय करायचं तुम्हाला प्रिंट करायचं तुम्हाला डेथ्स. मी इथं काय केलं DATHS डेथ्स कोलन आणि हे डेथ्स म्हणजे काय असेल तुमचं समरीमधलं काय पाहिजे मला जो तुमची डेथ नावाची जी की तिथं जो व्हॅल्यू असेल ती मला इथं पाहिजे. ठीक आहे भेटली. इथं काय केलं मी आणि इथं टाकली समजलं. हे झालं तुमचं काय शो समरी नावाचं. ठीक आहे शो समरी नावाचं फंक्शन. समजतंय कोड मी काय सांगतो ते समजतंय तुम्हाला समजतंय का मी जे काय सांगतो ते समजतंय. तसं अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये म्हणून मी थोडंसं इझी प्रोजेक्ट आणला आहे की जी कन्सेप्ट शिकलो त्याच्या बेसिसवर एक प्रोजेक्ट आपला झाला पाहिजे. ठीक आहे नेक्स्ट काय तुमचं की मला स्टेट वाईज काय करायचं आहे मला एक परफॉर्म करायचं आहे. समजतंय ना का क्वेश्चन मार्क हे समजलं मी काय केलं आहे काहीच अवघड नाही याच्यामध्ये. मला काय करायचं आहे नंतर डेफ शो स्टेट नावाचं काय केलं मी एक फंक्शन बनवलं. काय केलं शो स्टेट नावाचं फंक्शन बनवलं. या फंक्शनला पण काय द्यावं लागेल तुमचा
जो तुमचा डेटा रिटर्न झाला आहे ना वरती गेट डेटामधून, तो डेटा पण तुम्हाला ॲज द्यावा लागेल इथं. ठीक आहे. आता मला काय करायचं, शो डेट स्टेट. स्टेट शो केल्यानंतर सगळ्यात पहिला मेसेज काय येत होतं तुम्हाला, त्या स्टेट्समधला काय करायचं, STATS स्टेट्स इज इक्वल टू काय करायचं होतं तुम्हाला, काय करायचं होतं, डेटामध्ये जाऊन तुमचं काय होतं, एक डेटा नावाची काय होती तुमची, बरोबर. डेटामध्ये जाऊन डेटा आणि एक रिजनलमध्ये तुमची काय होती, रिजनलमध्येच होती ना, REG काय आहे स्पेलिंग बघून घेऊ आपण. कुठे गेलं ते रिजनल, हा डेटा आहे पुढे. हां, रिजनलमध्ये जाऊन तुम्हाला काय बघायचं आहे, रिजनल बघ आहो दे आपण. हा जो रिजनल आहे तो लोकेशन आपल्याला पुढं घेऊ, हा रिजनल आपल्याला पाहिजे. ठीक आहे. मी हा रिजनल घेतला, कॉपी केलं, ॲज इट इज काय केलं इथं पेस्ट केलं. ठीक आहे. रिजनल घेतला. त्याच्यानंतर काय करायचं मला, की मला आता नेम काय पाहिजे, की स्टेट कोणाकडून घ्यायचं मला, नेम. एंटर दी नेम. इनपुट काय घेतो मी, इनपुट घेतो. तुम्हाला एक मेसेज दिला होता बघा, एंटर दी स्टेट असा मेसेज आला होता. एंटर दी काय स्टेट्स. इथं मी एंटर काय, एंटर दी स्टेट. ठीक आहे. एंटर दी स्टेट केलं, समजलं. एंटर दी स्टेट. ती स्टेट घेतल्यानंतर आता मला काय करायचं आहे, नेक्स्ट मला करायचं आहे फॉर स्टेट इन अ स्टेट. काय, फॉर स्टेट इन अ स्टेट, फॉर स्टेट इन कशामधला, स्टेट्स जे तुम्ही इथं घेतला आहे ना, जो डेटा आणला आहे ते मला ॲज इट इज जावं लागेल ना, फॉर लूप लावावं लागेल ना, मला चेक करावं लागेल की कोणत्या याच्यात आहे, बरोबर आहे की नाही. मला जाऊन चेक करावं लागेल ना त्या स्टेटमध्ये, तुम्ही जे स्टेट टाकले ते आपल्याला चेक करावं लागेल. नंतर काय करायचं मला, इफ काय करायचं, इफ मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, नेम डॉट लोअर. तुम्ही लोअर टाकलं तरी तुमचं नेम डॉट लोअर, आणि नंतर काय करायचं तुम्हाला, इक्वल टू काय आलं तुमचं, स्टेटमधला LOC नावाचं एक पॅरामीटर तिथंच आहे ना आपलं स्टेट. इथं बघा ना, स्टेटमधला काय होतं तुमचं, स्टेटमधला काय आहे तुमचं, LOC नावाचं काय आहे तुमचा एक पॅरामीटर. इथं बघा LOCचे ना, इथं नाही, इथं बघ ना LOC, अंदमान निकोबार आइसलँड. हां, समजलं. LOC तिथलं काय करायचं मला, त्याला पण लोअर केसमध्ये कन्वर्ट करायचं, डॉट लोअर. ठीक आहे. डॉट लोअर. आणि इथं काय केलं, कोलन. मग याच्यात काय करायचं तुम्हाला, आता काय होतं स्टेटमध्ये, काय होतं, प्रिंट स्टेट डेटा. प्रिंट काय करायचं तुम्हाला, /n स्टेट डेटा. ठीक आहे. स्टेट डेटा, समजलं, स्टेट डेटा. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, स्टेट डेटानंतर काय करायचं, कन्फर्म किती आहे ते आपण बरोबर करत होतो ना, टोटल कन्फर्म केस. नंतर डिस्चार्ज किती आणि डेथ किती हे आपल्याला बघायचं आहे. मग इथं काय केलं, एवरचंच आपल्याला पाहिजे ना, स्टेट वाईज पण पाहिजे, डिस्चार्ज किती आणि डेथ किती. मी इथून कॉपी केलं आहे आणि इथं थोडं पेस्ट केलं म्हणजे थोडं इझी जाईल. पण आपल्याला इथं काय करायचं होतं, इथं बघा काय करायचं होतं आपल्याला. ठीक आहे. इथं मला काय पाहिजे होतं पण कन्फर्म ना, तर CONFIRMED कन्फर्म. आणि कशामध्ये जाऊन बघत होतो आपण, स्टेटमध्ये ना, स्टेट. सेम इथं पण काय करावं लागेल, स्टेट. ठीक आहे. स्टेट. नंतर इथं पण काय आहे तुमचं, स्टेट, STAT स्टेट. झालं. नेक्स्ट काय आहे, टोटल कन्फर्म डिस्चार्ज आणि डेथ. डेथ तर तिथं आहेच, बरोबर. काय आहे तुमचं, कन्फर्म केस इंडियन, डिस्चार्ज आहे. टोटल कन्फर्म लागत होते ना आपल्याला, बरोबर. टोटल कन्फर्म किती ते आपल्याला पाहिजे. तर इथं काय केलं मी, स्टेटमध्ये जाऊन काय करा तुम्ही, टोटल कन्फर्मकडे जा. डिस्चार्जसाठी काय होतं आपलं, डिस्चार्जच आहे, आणि डेटसाठी काय डेटच आहे. झालं. एवढं मला पाहिजे स्टेट वाईज. झालं. नेक्स्ट काय आहे, जर मला याच्या व्यतिरिक्त कोणी भेटलं, काय याच्या व्यतिरिक्त कोणी भेटलं, तर मला सिम्पल काय करायचं आहे, प्रिंट काय लिहून द्यायचं आहे, स्टेट नॉट फाउंड. जर याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्या डेटामधलं दुसरं कोणी टाकलं तुम्ही, तर तुम्हाला काय द्यायचं आहे, डायरेक्ट स्टेट नॉट फाउंड. एवढा कोड झाला. याच्यात काही कोणाला काही शंका काय आहे का, नाही आहे.
आता मी काय करतो एकेका फंक्शनला मला सांगा डेटा तुम्ही ॲज अ पॅरामीटर पास होत होतो कुठून येत होतं तुमचं गेट डेटा नावाच्या इथूनच डेटा रिटर्न होत होता ना आणि तो डेटाला मी काय करतो ॲज अ डेटा म्हणून पॅरामीटर मी पास करत होतो बघा 2 ठिकाणी मी पॅरामीटर पास केलं कुठं इथं डेटा शो स्टेटमध्ये अजून वरती गेला तर कुठे शो समरीमध्ये तुमचा एक डेटा आहे बरोबर ठीक आहे. आता मला काय करायचं माहिती का मला केस लिहायचे केस कशा लिहायचे व्हाईल ट्रू इन्फिनिटी टाईम्स आपलं चाललं पाहिजे. आता हे काही सांगत नाही तुम्हाला मी जास्त इथे गेट फॉर डेटाला काय केलं मी इथं कॉल केलं बरोबर इथं कॉल केलं त्याच्यानंतर आता काय करतो व्हाईल काय ट्रू कोलन याच्यात काय द्यायचं आहे मला प्रिंट काय करायचं तुम्हाला इथं द्यायचं /n आणि 1मध्ये काय होतं आपलं काय होतं 1साठी काय होतं शो समरी ना इंडिया समरी होतं इंडिया नंतर स्टेट समरी होतं आपलं इंडिया समरी ठीक आहे हा ऑप्शन आहे. नेक्स्ट काय तुमचा प्रिंट काय करायचं तुम्हाला प्रिंट /n 2 डॉट काय स्टेट STATA स्टेट समरी ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं तुम्हाला प्रिंट करायचं /n 3 डॉट काय करायचं आहे डेथ होती का काय होती एक्झिट होती एक्झिट असं काम आहे. चॉईस इज इक्वल टू काय करायचं मला इंट नंतर काय करायचं मला इनपुट काय एंटर दी चॉईस ठीक आहे चॉईस घेतले. आता नंतर काय करायचं आपल्याला इफ चॉईस इज इक्वल टू 1 इफ चॉईस इक्वल टू 1 कोलन काय करायचं तुम्हाला CHचे काय नाव आहे त्याचं CHO चॉईस इक्वल टू 1 केलं तर मला काय करायचं कोणतं फंक्शन कॉल करायचं शो समरीमध्ये इंडियाची समरी दाखवली होती ना मी कोणतं फंक्शन आहे नाव बघा वरती काय हे फंक्शन ॲज इट इज काय करतो मी कॉपी करतो आणि इथं पेस्ट करून देतो ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय पास करायचं होतं मला Ctrl+Z काय पास करायचं होतं डेटा ठीक आहे. त्याच्यानंतर काय एलिफ काय केलं मी एलिफ चॉईस इक्वल टू काय तुमचं 2 आहे तिथं काय करायचं तुम्हाला कोणतं फंक्शन कॉल करायचं होतं स्टेट काय शो स्टेट याला मी काय केलं कॉल केलं त्याच्यात पण काय पास करायचं तुम्हाला काय पास करायचं डेटा ठीक आहे. नेक्स्ट चॉईस काय आहे 3rd नंबरची एल्स तुम्हाला काय करायचं आहे कोलनमध्ये काय करायचं आहे ब्रेक काय करायचं आहे ब्रेक तुम्हाला लावून द्यायचं ठीक आहे. आणि अदरवाईज किंवा मी इथं लिहू एलिफ काय दिलं चॉईस इक्वल टू 3 असल्यावरच तुम्हाला करायचं आहे. अदरवाईज एल्स तुम्हाला काय करायचं आहे कोलन प्रिंट काय करा तुम्ही इनव्हॅलिड चॉईस ठीक आहे. समजलं का नाही समजलं असं होऊ शकत नाही मी लाईन बाय लाईन त्याच्यामुळे टाईप केलं आहे ठीक आहे. नाही तर मी लगेच दाखवू पण शकलो असतो तुम्हाला डन ठीक आहे. इथे रन केलं मी एंटर दी काय स्ट्रिंग अरे आपण इथं कुठेतरी मॅसेज चुकीचं दिलं असं एंटर दी चॉईस आपलं इथं कुठेतरी चुकलं आहे असं काय होतं एंटर दी स्ट्रिंग कोणता प्रोग्राम रन होतो आहे नेमकी ठीक आहे आपली हीच पाहिली ना अरे एंटर दी स्ट्रिंग कोणता रन होतो आहे मग अरे 1 टाकलं असंही आपलं लॅपटॉपचं काम कॉपी करतो मी आणि नवीन फाईल बनवतो कुठंतरी नवीन फाईल बनवतो आम्ही
नवीन फोल्डरच बनवतो. न्यू फोल्डर पायथॉन. नो, न्यू फोल्डरच नाव ठेवतो त्याचं. ड्रॅग अँड ड्रॉप. इथे एक फाईल बनवली code.py. पेस्ट. इथं मी रन केलं. इंडिया समरी, स्टेट समरी, एक्झिट. इथं काय केलं मी 1 टाकला. आलं ना, आलं. किती टोटल, किती इंडियाची समरी बघा इथं बघा. कोविड इंडिया त्याच्यामध्येच आहे ना, इंडियामध्येच आहे ना. आपण सगळ्यात पहिले काय ही दिसेल तुम्हाला कन्फर्म केस इन इंडिया, डिस्चार्ज पाहिजे आणि डेथ किती ते तुम्हाला दिसेल इंडियाची समरी. बरोबर. आता मला स्टेटची पाहिजे, तर स्टेटसाठी काय करेल मी, सेकंड नंबर टाकला. नंतर मेसेज आला एंटर स्टेट. कोणतं स्टेट टाकू मी, एखादं स्टेट सांगा ज्याचं आपल्याला बघायचं आहे. अंदमान निकोबारच बघतो ना. हां, इथं बघा काय झालं. जो डेटा आहे कन्फर्म, डिस्चार्ज, डेथ आणि स्टेट नॉट फाउंड. स्टेट नॉट फाउंड काय होतं तुमचं, कारण तो स्कोप तुमचा कुठेतरी बिघडला असेल. याला तुम्ही काय करा, इकडे बाहेर टाका थोडंसं. ठीक आहे. अदरवाईज तुमचं काय स्टेट नॉट फाउंड कुठं टाकतं, इथं टाका. चला, अरे ठीक आहे, चला इथं ठेवलं. इथं रन केलं. स्टेट, अरे इथंच येईल ना ते. इथं नाही आहे ना, तू कोणतं येतं आहे मग. इफ एल्स, हां बरोबर. प्रिंट स्टेट नॉट फाउंड. बरोबर. इफ किंवा एल्स तुमचं काय होईल, स्टेट नॉट फाउंड म्हणून प्रिंट होईल. ही कंडिशन ट्रू असेल तर हे होईल नाही किंवा स्टेट नॉट फाउंड. मी इथं काय केलं, आपलं काय रन झालं. एंटर दी चॉईस. मी काय टाकलं, 2 टाकलं. आणि स्टेट कोणतं टाकलं आता मी, आपल्याला महाराष्ट्र पाहिजे ना, तर महाराष्ट्राचं मी पहिलं बघून घेतो, म्हणजे डेटा आपल्याला बरं होईल. असं होऊ शकत नाही, कारण मुंबईमध्ये सगळ्यात जास्त केसेस होते. समजलं. हे बघा सगळ्यात मोठा आकडा दिसतो तो. ठीक आहे. इथं मी महाराष्ट्र टाकलं. इथं कॉपी पेस्ट केलं. आलं. किती आलं, हे काय कन्फर्म आणि नॉट कन्फर्म आलं. कन्फर्म आणि ते आले ना 78,000 आणि ते. पण ते स्टेट नॉट फाउंड, स्टेट नॉट फाउंड काय होते, मल्टिपल टाईम्स प्रिंट होते. असं नाही व्हायला पाहिजे. 1 मिनटं मी इथं एल्स टाकून देतो. बरोबर. एल्स कोलन आणि नंतर मी काय करतो, इथं स्टेट नॉट फाउंड लिहून. ठीक आहे. आता रन करू परत आपण. मोठी स्क्रीन दाखवत थोडीशी. सेकंड, एंटर दी स्टेट महाराष्ट्र. काय आलं, अरे स्टेट माझ्या मते ना लूप आहे ना आपल्या इथं, या लूपच्या बाहेर यावं लागेल आपल्याला. या लूपच्या बाहेर आलो मी. कुठे आहे लूप, ही लूपच्या बाहेर यावं लागेल ना. ठीक आहे, चला आपण इथं रन करून बघू. स्टेट नॉट फाउंड असं काय येतं आहे, अरे इंडेंटेशन. ठीक आहे. लूपच्या बाहेर आलो आपण. मी इथं रन केलं बघा काय आलं. इंडिया समरी 1 टाकलं, इंडियाचे टोटल आले, डेथ्स वगैरे सगळे आले. बरोबर. नंतर काय केलं मी 2 टाकलं. काय टाकतो इथं, एंटर चॉईस स्टेट समरी. कोणतं स्टेट्स आहे आपलं, महाराष्ट्र. आलं तरी स्टेट नॉट फाउंड होते. काहीतरी इंडेंटेशनमध्ये गडबड असेल, बाकी तर बरोबर आहे सगळं. ठीक आहे. समजलं आहे तुम्हाला. ठीक आहे, समजलं आहे. तर हे झालं तुमचं पूर्ण कंप्लीट प्रोजेक्ट. समजलं आहे. कोड समजलं आहे का, कोड समजणं इम्पॉर्टंट आहे. बाकी ठीक आहे. पायथॉन ओव्हर झालं आहे आपलं. इथं पुढचे जे टॉपिक आहे, कोणते कोणते टॉपिक आहे तुमचे, आता तुम्ही जाऊन शिकू शकता जे तुमचं ॲडव्हान्स पायथॉन आहे, जसं की नमपाय पांडाज. त्यासाठी तुम्ही आता सफिशियंट आहे. नमपाय पांडाज शिका. तुम्हाला जसं की आता पायथॉन फुल स्टॅक शिकायचं आहे ते तुम्ही शिकू शकता. लिस्ट कॉम्प्रेन्शन टॉपिक होता तो इटरेटर वगैरे तुमचं त्याच्यात येऊन लागतो. आलं ना. अजून डेकोरेटर वगैरे ते पुढं ॲडव्हान्स पायथॉनमध्येच येतं. आणि मी ऑलरेडी तुम्हाला डेकोरेटर सांगितलं पण आहे. स्टॅटिक मेथड त्या गोष्टी आहे ते तुम्हाला शिकवा. ते काही 2-3 टॉपिक आहे जे तुमच्या ॲडव्हान्स पायथॉनमध्ये येतं. नमपाय पांडाज स्टार्ट व्हायच्या आधी मी ते शिकवत असतो. तुमचं येतं नमपाय पांडाज आणि हा पार्ट तिथेच कवर होऊन जातो ऑलमोस्ट. तुमचा जनरेटर वगैरे
नंतर तुमचा अजून डेकोरेटर वगैरे, डेकोरेटर ऑलरेडी आपण यूज केलेले, तो पार्ट त्याच्यामध्येच येतो. डेकोरेटर झालं, इटरेटर झालं, जनरेटर झालं, नंतर तुमचं येतं नमपाय ॲक्च्युअलमध्ये, नंतर तुमचं पांडाज येतं, नंतर तुमचं मॅट प्लॉट लिव्ह येतं, नंतर सी बॉन येतं. हां, ॲडव्हान्स पायथॉन म्हणजे तुमचं ते पुढचं लायब्ररीजवाला पार्ट झालं. पांडाज मॅट प्लॉट लिव्ह, नंतर सी बॉन. ठीक आहे. सी बॉन, सी म्हणजे CESEABORN, सी बॉन. ही व्हिज्युअलायझेशनसाठी वापरतो आपण, डायग्राम एक्झामसाठी. ठीक आहे. तर हे झालं तुमचं काय पूर्ण हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही याला प्रॅक्टिस करा थोडं. पाठवतो ना मी, फाईल पाठवतो, PDF आहे माझ्याकडे. ठीक आहे. समजले तुम्हाला? पायथॉन आपल्या इथं ओव्हर झालेलं आहे. तुम्हाला उद्या SQL स्टार्ट करायचं असेल तर SQLचं बघा, आणि तुमचं ॲडव्हान्स पायथॉन असेल ते पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. चला.